मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमाला समजलेले असते आर्या ही तिची मुलगी आहे, त्यामुळे ती अतिशय भारावून जाते. त्यानंतर आपण पाहतो रमाच्या कॅबिनमध्ये अक्षय येतो आणि अक्षयला ती बोलते, अक्षय देवधर हे तुमचे स्वागत आहे. आणि तेव्हा अक्षयला मात्र रमाचा अतिशय राग आलेला असतो आणि तो मन विचार करतो, एवढ्या वर्षानंतर सुद्धा ही माझ्याशी अशा प्रकारे बोलत आहे. आणि रमाई विचारते, आई कशी आहे? त्यावेळेस अक्षय बोलतो, एकदम चांगले आहेत. आम्ही सर्व रस्त्यावर आलो आहोत, भिकेला लागलेलो आहोत. आता हे बघा ना, तुमच्या स्कूलमध्ये मी कुक म्हणून काम करत आहे. मला जर माहीत असतं इथे आल्यानंतर मला तुमचं तोंड पाहावं लागेल तर मी इथे कधीच आलो नसतो. असं बोलून तो रागाने जाऊ लागतो. तेव्हा रमाई त्याला थांबवते आणि बोलते, थांबा, आता आलाच आहात तर कुठे जाऊ नका, इथेच थांबा. आणि राहिला प्रश्न माझा तर मी तुम्हाला वचन देते, मी तुमच्या तोंडासमोर कधी येणार नाही. आणि हे तेव्हा अक्षय देखील आवाकून तिच्याकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो शशांक हा इरावतीला बोलतो, इरावती मी हरलेलो आहे आणि तुला माहीत आहे कोणापासून हरलो आहे. आणि तो त्याच्या जवळची एक फाईल काढून त्यावर रमाचा फोटो दाखवतो आणि बोलतो, ज्या व्यक्तीला संपूर्ण जग हे RK मॅडम म्हणून ओळखते ती आपली रमा आहे. आणि ते तेव्हा फोटो पाहिल्यानंतर इरावतीला देखील खूप मोठा धक्का बसतो. पुढे येणाऱ्या भागामध्ये इरावती आणि शशांक हे पुन्हा रमाच्या जीवनामध्ये जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.